पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये विजय घाडगे आणि अजित पवारांमधील बैठक संपलेली आहे। कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या अंतर्गत कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी दिलेली आहे। विजय घाडगेंसह 10 जणांनी अजित पवारांची सर्किट हाऊसमध्ये भेट घेतली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आज खडकवासला विधानसभा क्षेत्राची फेरमतमोजणी होते, मात्र ही मोजणी आता थांबवण्यात आलेली आहे। उमेदवार सचिन दोडकेंनी आक्षेप नोंदवल्याने ही मतमोजणी थांबवण्यात आली। मतमोजणी करताना प्रत्येक ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी होत नसल्यानं सचिन दोडकेंनी सांगितलेलं आहे। एका 70 वर्षाच्या आजीनं भला मोठा साप पकडलेला आहे। पुण्यातील मुळशी तालुक्यातील ही घटना आहे। शकुंतला सुतार साप पकडणाऱ्या आजीचं नाव आहे। त्यांच्या घराच्या अंगणात हा साप आला होता। पुण्यामध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झालेली आहे। शिवशक्ती चौक, आरू विहार सोसायटी इथं पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून काही गुंडांनी परिसरामध्ये दहशत निर्माण केली। दरम्यान या प्रकरणाचा शोध आता पोलीस घेत आहेत। आंबेगाव तालुक्यामधील निगडागळे येथे विद्यार्थ्यांची थेट शेतामध्ये उतरून लावणीचा मनमुराद आनंद लुटलेला। शिक्षकांनी शाळा बांधावरची आणि बळीराजासाठी एक दिवस या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला असून यावेळेस विद्यार्थ्यांनी बैलजोडीचा कुळ हाकत चिखलणी आणि रोपा लावलेली आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।